Today we are going to learn a poem, Cherry Tree. This poem is written by Ruskin Bond. Ruskin Bond has written hundreds of short stories, essays, novellas, and more than 30 books for children. रस्किन बॉन्ड यांनी शेकडो कथा लिहिल्यात, निबंध लिहिलीत, नॉवेला याचा अर्थ लघु कादंबऱ्या लिहिल्यात आणि मुलांसाठी 30च्या वर पुस्तकं त्यांनी लिहिलीत. He has also published 2 volumes of autobiography, Scenes from a Writer's Life. Scenes from a Writer's Life या नावाने त्यांनी आपली आत्मकथा लिहिली की जी 2 खंडात प्रकाशित करण्यात आली. In 1992, he received the Sahitya Academy Award for English Writing in India. 1992ला त्यांना साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. ही वॉज अवॉर्डेड द पद्मश्री इन 1999. 1999ला पद्मश्री हा पुरस्कार भारत सरकारने त्यांना दिला. द पोएम चेरी ट्री इज अबाउट द पोएट्स ecstasy over a tree which he planted, which took 8 years to grow. ही कविता चेरी ट्री बद्दल आहे की जे चेरीचं झाड लेखकाने लावलं होतं आणि झाड लावल्यानंतर लेखकाला जो आनंद झाला, परमानंद झाला, त्याबद्दलची ही कविता आहे. ही इज एक्सप्रेसिंग हिज वंडर ॲट द वेज ऑफ नेचर अँड हाऊ द चेरी ब्लॉसम्स आर फ्रेगाईल अँड क्विक टू फॉल. द ट्री गिव्स हिम immense joy as he can see the stars and the blue sky through the dappled green trees. The poem deals with the planting of the cherry seed, and the poet describes how a child was growing up without getting one's help. It fights with the threats and survived. ही कविता झाड लावण्याबद्दल आहे. ते झाड कसं वाढलं त्याबद्दलची ही कविता आहे आणि त्यातनं जो कवीला आनंद मिळाला त्याबद्दलची ही कविता आहे. द पोएम डील्स विथ द ग्रोथ ऑफ द चेरी ट्री. इट गिव्स जॉय टू द पोएट. ही फील्स प्राऊड हॅव्हिंग अ फुल ब्लॉसम अँड डेव्हलप ट्री. पूर्ण वाढलेलं झाड बघितल्यानंतर कवीला खूप आनंद त्यातनं मिळालेला आहे आणि म्हणून ही कविता खूप सुंदर पद्धतीने नरेटिव्ह पोएम आहे. कथनात्मक पद्धतीने ही कविता सांगण्यात आलेली आहे. 2.1 चेरी ट्री आईज ब्रेकर्स. पेज नंबर 65. ट्रीज आर रिवर्ड बिकॉज. झाडं आपल्यासाठी आदरणीय असतात कारण दे गिव्ह अस जॉय. B. They give us oxygen, food, wood and flowers. They keep balance of the environment. D. They give us shadow. E. They bring rainfall. म्हणजे झाडं आपल्याला आदरणीय का असतात तर ही त्याची कारणं आहेत. They give us joy. They give us oxygen, food, wood, flowers. They keep balance of the environment. They give us shadow. They bring rainfall. Second question pa. Column A shows your involvement in growing a tree as well as the stages in the life of a tree. Column B shows the feeling you experience at all the stages. Match them appropriately. इथं जोड्या लावा हा जो प्रश्न असतो त्या प्रकारचा हा प्रश्न आहे. इथं मॅच द कॉलम्स. कॉलम एमध्ये झाड आपण लावल्यानंतर झाडाच्या वाढीचे जे टप्पे असतात ते टप्पे देण्यात आलेले आहेत आणि कॉलम बीमध्ये त्या झाडाच्या वाढीच्या टप्प्यांमध्ये कोणती भावना आपल्या मनात निर्माण होते, कोणता अनुभव मिळतो हा कॉलम बीमध्ये देण्यात आलेला आहे. पहिलं, यू प्लॅन्टेड अ सॅम्पलिंग. एखादं झाड लावल्यानंतर काय होतं तर त्याचं उत्तर आहे ई. त्याचं उत्तर काय? ई. यू वॉन्टेड टू मेक अ हंबल बिगिनिंग. झाड लावल्यानंतर आपली अतिशय विनम्र सुरुवात ती असते. सेकंड, यू वॉटर्ड द प्लॅन्ट. लावल्यानंतर आपण झाडाला पाणी टाकतो.
त्याचं एक जी हे आन्सर आहे, यू केअर्ड फॉर इट. जी आन्सर इथं दिलं आहे की आपण त्याच्यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागते. तिसरं, यू सॉ द शॉट फॉर द फर्स्ट टाईम. पहिल्यांदा ते झाड अंकुरलेलं आपण बघतो. त्याचं उत्तर आहे बी. द न्यू एक्सपिरियन्स ब्रॉट एक्साइटमेंट टू यू. आपण लावलेली जी फांदी असते त्याला एखादा अंकुर फुटतो तर एक नवीन अशा प्रकारचे एक्साइटमेंट आपल्या मनात निर्माण होते. चौथं, यू फेन्स द प्लॅन्ट. त्याचं उत्तर आहे यफ. युअर मोटिव्ह वॉज टू प्रोटेक्ट इट. चौथ्याचं उत्तर आहे यफ. यू मोटिव्ह वॉज टू प्रोटेक्ट इट. आपण त्या झाडाच्या सभोवताली फेन्स द प्लॅन्ट याचा अर्थ झाडाच्या सभोवताली आपण कुंपण बांधतो. आपला हेतू काय असतो की त्याचं संरक्षण व्हावं. पाचवं, द प्लॅन्ट ग्रॅज्युअली सॉ लश ग्रीन लीव्स ग्रो ऑन इट. त्या झाडावर हिरवी पानं येऊ लागतात. त्याचं उत्तर आहे डी. द कलर सिम्बॉलायझिंग लाईफ गेव यू अ फिलिंग ऑफ होप. की तिथं कलर हिरवा कलर असतो की जो जीवनाचं प्रतीक आहे आणि त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची आशा आकांक्षा आपल्या मनात निर्माण होते. सहावं, द ट्री हॅड बर्ड्स टू. त्या झाडाला कळ्या येतात. त्याचं उत्तर आहे ए. गेव यू अ फिलिंग ऑफ जॉय टू सी द प्रॉमिसिंग फ्युचर. त्याला कळ्या आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की त्या झाडाचं जे भविष्य आहे ते खूप आशादायी आहे, अशा प्रकारचा अनुभव आपल्याला येतो. सातवं, बर्ड्स मेड अ नेस्ट ऑन द ट्री. त्या झाडावर आपण लावलेल्या झाडावर जर पक्ष्यांनी घरटे केली. विच वॉज फुली ग्रोन अँड लेडन विथ फ्लावर्स. तिथं विविध प्रकारची फुलं त्या झाडाला लागलेली आहेत. पूर्ण वाढ त्या झाडाची झालेली आहे. मग तेव्हा कोणत्या प्रकारची भावना आपल्या मनात निर्माण होते? सी. You are happy and satisfied because you experience what you had often heard, that a small beginnings can lead to great achievements. झाड मोठं झाल्यानंतर तिथं पक्ष्यांनी घरटी बांधल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा आनंद आपल्याला, वेगळ्या प्रकारचं समाधान आपल्याला मिळतं. कारण की आपण एका छोट्या फांदीने त्या झाडाची सुरुवात केली होती, पण त्याची जी अचिव्हमेंट आहे, त्याची जी प्राप्ती आहे ती खूप मोठी आहे. म्हणून एखाद्या गोष्टीची, एखाद्या घटनेची छोट्यापासून सुरुवात केली. सुरुवात करणं महत्त्वाचं असतं. सकारात्मक दृष्टीने सुरुवात केली तर त्याची प्राप्ती मोठी असते. हा संदेश या कवितेतनं मिळतो आहे. चेरी ट्री. धिस पोएम इज अबाउट द चेरी ट्री. ही कविता एका चेरी ट्रीबद्दल आहे की कवी एक चेरीचं झाड लावतो आणि ते झाड मोठं होतं. या संदर्भातला अनुभव, एक्सपिरियन्स कवीने या कवितेत व्यक्त. चेरी ट्री. 8 years have passed since I placed my cherry seed in the grass. Must have a tree of my own, I said, and watered it once and went to bed. And forget, but cherries have a way growing, though no one's caring very much or knowing. 8 वर्षांपूर्वी मी एका चेरीच्या झाड लावलं, त्याचं बी लावलं आणि मला ते बी लावताना एक भावना कवीच्या मनात होती की माझं स्वतःचं एक झाड असावं. अशा प्रकारच्या भावनेतनं स्वतःची काहीतरी गोष्ट या जगात असावी, या भावनेतनं ते झाड कवीने 8 वर्षांपूर्वी ते चेरीचं झाड लावलं. झाड लावल्यानंतर त्याला दररोज झोपण्यापूर्वी कवी त्याला पाणी घालायचा. पण काही दिवसानंतर कवी ते विसरला. बट चेरीज हॅव अ वे टू ग्रो. पण ते झाड वाढत राहिलं. दो नो वन्स केअरिंग व्हेरी मच ऑर नोईंग. नंतर कवी विसरल्यानंतर जास्त काळजी कवी त्या झाडाची घेऊ शकला नाही. द थॉट विच प्रॉम्प्टेड द पोएट्स टू प्लॅन्ट द चेरी ट्री. असा एक प्रश्न येऊ शकतो की द थॉट विच प्रॉम्प्टेड द पोएट्स टू प्लॅन्ट द चेरी ट्री. कोणता विचार होता की त्या विचारामुळं कवीने ते चेरी ट्रीचं झाड लावलं. विचार कोणता होता? टू हॅव हिज ओन प्लॅन्ट. स्वतःचंही झाड असावं या भावनेतनं कवीने ते झाड लावलं. दो नो वन्स केअरिंग व्हेरी मच ऑर नोईंग अँड सडनली दॅट समर नियर द एंड ऑफ मे आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे. मे महिन्याच्या शेवटी
कवीचं पुन्हा त्या झाडाकडे लक्ष गेलं. इट वॉज अ व्हेरी स्मॉल 5 मंथ चाइल्ड. तोपर्यंत ते 5 महिन्याचं बाळ असावं. 5 महिन्याचं ते झाड झालं होतं. लॉस्ट इन टॉल ग्रास रनिंग वाईल्ड. झाड लावल्यानंतर कवी विसरून गेला होता. त्याच्या सभोवताली गवत होतं. त्या गवतांमध्ये ते झाड वाढत होतं. लॉस्ट इन द टॉल ग्रास रनिंग वाईल्ड, गोट्स एट द लिव्स अँड द ग्रास कटर सीध. गोट. आणि त्यामुळं गवतांमध्ये ते वाढत असल्यामुळे एका बकरीने ते झाड खाऊन घेतलं होतं. त्याची पानं खाल्लेली होती. ग्रास कटर सीथ. या सीथ त्याचा आता टूल विथ अ लॉंग कर्व ब्लेड ॲट राईट एंगल टू लॉंग हँडल यूज टू कट डाऊन ग्रास अँड ग्रेन. की आपण झाडं कापण्यासाठी किंवा गवत कापण्यासाठी एक विळा वापरत असतो. तर तो एका विळ्याने ते झाड कोयत्याने किंवा विळ्याने ते झाड तोडलं गेलं होतं. कोणीतरी तोडलेलं होतं. स्पेल्ट इट अ पार्ट अँड अ मान्सून ब्लाईट. आता ब्लाईट याचा अर्थ आहे कॉझिंग डॅमेज. खूप मोठा पाऊस झाल्यामुळे सुद्धा ते झाड थोडं डॅमेज झालं होतं, खराब झालं होतं. विळ्याने सुद्धा त्याचा वरचा भाग कापला गेला होता. बकरीने त्याची काही पानं खाल्ली होती. इथं प्रश्न कसा येऊ शकतो? विच आर थ्रेड्स ऑफ द चेरी ट्री. थ्रेड्स याचा धोके कोणते संभवले होते? तर धोका कोणता होता? ग्रास कटर हा एक धोका होता, गोट हा एक धोका होता, आणि हेवी रेन हे 3 धोके होते की या तिघांमुळे त्या झाडाला त्रास झाला होता. शिवर्ड द स्लेंडर स्टीम. स्लीवर्ड याचा तर ड्राईड. आणि त्यामुळे मग वरचा भाग विळाने तोडला गेल्यामुळं, पानं बकरीने खाल्ल्यामुळं ते त्याची जी स्टीम याचा अर्थ त्याचं जे खोड होतं तर ते सुकून गेलेलं वाटत होतं. इवन सो नेक्स्ट स्प्रिंग आय वॉच द 3 न्यू शॉर्ट्स ग्रो. पण पुढच्या स्प्रिंग ऋतूमध्ये, वसंत ऋतूमध्ये 3 अंकुर त्याला फुटलेले मी बघितलेत. नेक्स्ट स्प्रिंग आय वॉच 3 न्यू शॉर्ट्स ग्रो. द यंग ट्री स्ट्रगल अपवर्ड थ्रस्ट इट्स आर्म इन अ फ्रेश फायन्स लस्ट. फ्रेंड्स याचा अर्थ ॲग्रेसिव्ह. की त्याचे जे आर्म्स याचा अर्थ त्याचे जे ब्रँचेस होते तर ते खूप ॲग्रेसिव्हली, खूप प्रभावीपणे पुढं होत होते. प्रभावीपणे ते झाड वाढत होतं. फॉर लाईट अँड एअर अँड सन. जणू काय त्या झाडाची ब्रँचेसमध्ये त्याचे हात आहेत आणि ते हात सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी, हवा मिळवण्यासाठी मोठ्या पद्धतीने वाढत होते. वेगाने ते झाड वाढत होतं. आय कुड ओनली वेट ॲज वन who watch wondering while time and the rain made a miracle from the green growing pain. आणि त्या पूर्ण त्या झाडाच्या वाढण्याच्या त्या सर्व प्रोसेसमध्ये ग्रीन ग्रोईंग पेन हा शब्द वापरण्यात आलेला आहे. की त्याचं हिरवं अशा प्रकारच्या वेदना होत्या. त्या वेदनेतनं एक मिरॅकल घडलं. मिरॅकल या शब्दाचा अर्थ आहे की त्या वेदनेतनं एक चमत्कार घडला आणि त्या झाडावर 3 संकट आली. एक बकरीने पानं खाल्ल्याचं, दुसरं कोयत्याने ते झाडाचा वरचा भाग कापला गेला होता ते एक संकट, आणि खूप मोठा पाऊस झाल्यामुळं त्या झाडाचं जे स्टेम होतं तर त्या झाडावर एक रोग पडलेला होता. त्यामुळे ते सुकून गेलं होतं. ती 3 संकट आली तरीसुद्धा ते झाड त्याच्यातनं उभं राहिलं. आणि पुढच्या वसंत ऋतूमध्ये पुन्हा एकदा त्याला 3 अंकुर फुटलेले दिसले आणि त्याच्या त्या हिरव्या अशा वेदनेतनं ते झाड आता मोठ्या पद्धतीने एक चमत्कार घडला आणि ते झाड मोठं होऊ लागलं. म्हणजे या कवितेत आपण तसं विचार केला तर या कवितेत 8 years ago the poet planted a cherry seed because he wanted to have a plant of his own. 8 वर्षांपूर्वी कवीने चेरी ट्री प्लॅन केलं कारण की त्याला स्वतःचं अशा प्रकारचं झाड हवं होतं. द यंग पोएट वॉटर्ड इट डेली. दररोज तो त्याला पाणी घालू लागला. बट वॉज अनअवेअर ऑफ द फॅक्ट दॅट द चेरी प्लॅन्ट नीड्स अदर स्पेशल केअर टू ग्रो इन टू अ हेल्दी ट्री. तो दररोज त्याला कवी त्याला दररोज पाणी घालत होते, पण त्याला दुसरी त्या झाडाची काळजी घेतली पाहिजे हा विचार कवीच्या मनात आला नाही. इन स्पाईट ऑफ गेटिंग एनी स्पेशल अटेन्शन बाय द एंड ऑफ मे द पोएट सॉ द स्मॉल चेरी सॅम्पलिंग कमिंग आउट ऑफ द ग्राउंड. इट वॉज अ व्हेरी स्मॉल प्लांट, यंग अँड फ्रेगाईल टू ऑल काइंड्स ऑफ एक्सटर्नल डेंजर्स. की सर्व अतिरिक्त डेंजर्स होते
इतरही धोके होते तरीसुद्धा ते झाड वाढलं. टॉल वाईल्ड ग्रासेस ग्रीव ऑल अराउंड इट. मोठमोठी गवतं त्या झाडाच्या आजूबाजू वाढू लागली. अँड द गोट्स एट इट्स लिव्स. त्या गोट्सने त्याची पानं खाल्लीत. देन वन डे द ग्रास कटर्स ब्लेड मर्सिलेसली स्पेल्ट इट अपार्ट. एक दिवशी कोयत्याने त्या झाडाचा वरचा भाग कापला गेला. इट्स टेंडर स्टीम ऑल्सो ब्रेवली फॉट द हेवी मान्सून. अँड इवन आफ्टर ऑल दिस द पोएट सॉ द न्यू शूट्स growing out of it as the young tree made its struggle against nature to survive. आणि नंतर पुढच्या वसंत ऋतूमध्ये त्याला पुन्हा एकदा पालवी फुटली, पुन्हा एकदा अंकुर फुटला आणि ते खूप संघर्षातनं ते झाड मोठं होऊ लागलं. आय वेंट अवे नेक्स्ट इयर स्पेंट अ सीझन इन काश्मीर. मग कवी पुढच्या वर्षी काश्मीरला गेलेत. केम बॅक थिनर रादर पुअर. काश्मीरहून परतत असताना कवी खूप अशक्त झालेले होते. बट रिचर बाय अ चेरी ट्री ॲट माय डोअर. पुन्हा एकदा काश्मीरला गेल्यानंतर तो पूर्ण ऋतू त्यांनी काश्मीरला घालवला, पण आल्यानंतर कवी अशक्त झालेले होते, पण झाड खूप सशक्त झालेलं होतं. रिचर मोठं झालेलं होतं. 6 feet हाय माय ओन डार्क चेरी. 6 फुटाचं उंची त्या झाडाने गाठलेली होती आणि त्याला काळ्या अशा प्रकारचे चेरीची फळं लागलेली होती. अँड आय कूड स्केअर्सली बिलीव्ह इट अ बेरी रायपन अँड ज्वेल्ड इन द सन. की ती फळं जी होती तर सूर्यप्रकाशामुळं रायपन याचा अर्थ पिकलेली होती. जसे आपले दागिने दिसतात तसे ते झाडावर ती फळं दिसत होती. हंग फ्रॉम अ ब्रँच जस्ट वन. प्रत्येक ब्रँचेसला प्रत्येक ठिकाणी ती झाडाला ती फळं लागलेली होती. अँड नेक्स्ट इयर देअर वॉज ए ब्लॉसम्स स्मॉल. पुढच्या वर्षी त्या झाडाला ब्लॉसम्स याचा आता मोहर लागला, छोटा मोहर लागला. तो मोहर कसा होता? पिंक फ्रेगाईल. फ्रेगाईल याचा आता अतिशय नाजूक होता. क्विक टू फॉल. त्याला मोहर असा होता की खूप पिंक रंगाचा होता, गुलाबी रंगाचा होता, नाजूक होता की त्याला छोटासा धक्का लागला तरी तो मोहर गळून पडणारा असा प्रकारचा मोहर होता. पिंक फ्रेगाईल क्विक टू फॉल ॲट अ मिअरेज ब्रीथ द स्लीपेज ब्रीज. की छोट्याशा श्वासाचा जर धक्का लागला तरीसुद्धा तो मोर पडून जाणार होता, इतका तो फ्रेगाईल, इतका तो नाजूक होता. एखादं स्लीपेज ब्रीज, एखादी छोटीशी हवेची झुळूक जरी आली तरी तो मोर खाली पडेल इतका तो नाजूक होता. आणि त्या झाडाला आता मोहर लागलेला होता की जे झाड कवीने लावलेलं होतं. द पोएट कूड नाऊ जस्ट वेट अँड वॉच व्हाईल ही टूक द प्लेजर ऑन सीइंग his small cherry plant blossoming into a tree. Time and the rain nourish it. वेळेमुळे आणि पावसामुळे ते झाड वाढलं. अँड लाईक अ मिरॅकल द ट्री ग्रीव टू अ स्टबॉर्न टू गिव्ह अप. देन इट वॉज टाईम फॉर द पोएट टू बीड अब्यूट टू हिज बिलिव्हड ट्री ॲज ही वेंट टू काश्मीर टू स्पेंड अ सीझन देअर. नंतर कवी काश्मीरला गेला. द पोएट रिटर्न आफ्टर अ फ्यू मंथ्स पुअर इन हेल्थ अँड हार्ट. काही महिन्यानंतर कवी काश्मीरहून परत आला, अतिशय अशक्त होता. बट वॉज ओव्हर जॉईड टू फाइंड अ 6 feet हाय डार्क चेरी ट्री. की 6 फुटाचं अशा प्रकारचं उंच अशा प्रकारचं ते चेरी ट्री बघून कवीला खूप आनंद झाला. ॲट हिज डोअर स्टेप. त्याच्या घराच्या दाराशी ते चेरी ट्री इतकं मोठं झालेलं होतं. टू हिज डिसबिलीफ ही सॉ अ स्मॉल बेरी फ्रूट हँगिंग फ्रॉम द ब्रँच. प्रत्येक ब्रँचवरनं छोटे छोटे अशा प्रकारचे बेरीचे ते झाडं, चेरीला ती फळं जी लागलेली होती ती खूप फळं लागलेली होती. नाजूक अशा प्रकारचा मोर आलेला होता आणि ते बघितल्यानंतर कवीला खूप आनंद झाला. आय ले ऑन द ग्रास. आणि त्या झाडाच्या खाली जे गवत उगवलेलं होतं ते झाड आता खूप मोठं झालेलं होतं. 6 फुटा इतकं उंच झालेलं होतं. आय ले ऑन द ग्रास ॲट इज. अतिशय आनंदाने मी त्या झाडाच्या खालच्या गवतावर झोपलो. लुकिंग अप थ्रू द लिव्स ॲट द ब्ल्यू ब्लाइंड स्काय. आणि त्या झाडाच्या पानांमधनं मी निळ्या अशा प्रकारच्या आकाशाकडे बघू लागलो. पानांच्या जाळीमधनं आकाशाकडे बघू लागलो. ॲट द फेंचेस ॲज द दे फ्ल्यू. फेंचेस या शब्दाचा अर्थ आहे एक पक्ष्याचं नाव, अ सॉंग बर्ड.
की गाणं म्हणणारा फेंचेस पक्ष्याचं नाव आहे, सॉंगबर्ड आहे, तो भुरकन उडून जात होता त्या झाडावरनं. विविध प्रकारचे पक्षी होते. फ्ल्यू फीटेड थ्रू द डॅपल्ड ग्रीन. डॅपल्ड याचा अर्थ की त्या झाडाच्या पानांमधनं जी जाळी निर्माण झाली होती त्याच्यातनं तो उडून जात होता तो पक्षी. While bees in an ecstasis drank of a nectar from each bloom and the sun sank swiftly. की त्या झाडावर उगवलेल्या त्या फुलांमधनं फुलपाखरू नेक्टर याचा अर्थ मध शोषून घेत होते आणि सूर्य हा चमकत होता. द स्टार टर्न इन द स्काय. आकाशात रात्रीच्या वेळेस आकाशात चांदणी होती. अँड द मून मॉथ्स अँड सिंगिंग क्रिकेट यस. तिथं विविध प्रकारचे कीटक पण त्या झाडावर बसलेली होती. सिंगिंग क्रिकेट हा जो शब्द आहे तो कीटकाचं नाव आहे. तर ते कीटकसुद्धा बसलेले होते. मून मॉथ्स याचा अर्थ रातकिडे पण तिथं होती. आणि आकाशात या सर्व गोष्टी पक्षी जे होते ते पक्षीसुद्धा त्या झाडाचा आनंद घेत होते. बीज मधमाशासुद्धा त्या झाडावर असलेल्या फुलांमधनं म्हणजे मध गोळा करत होते. अशा पद्धतीने ते झाड सर्वांनाच फायदेशीर ठरलं होतं. आय प्रेज नाईट अँड स्टार्स अँड ट्री द स्मॉल द चेरी ट्री ग्रोन बाय मी. आणि म्हणून त्या आकाशातल्या त्या चांदण्यांना मी सांगत होतो की हे जे चेरी ट्री आहे तर हे चेरी ट्री हे छोटं झाड जे आहे चेरीचं तर हे मी लावलेलं आहे. हे सॅटिस्फॅक्शन कवीच्या मनातनं दिसत होतं. आता एक प्रश्न इथं बाजूला आहे. द बेनिफिशरीज ऑफ द चेरी ट्री आर. चेरी ट्रीपासून कोणाला फायदा झाला? बेनिफिट याचा बेनिफिशरी शब्द आलेला आहे. बीज यांना फायदा होत होता. त्यानंतर मून मॉथ्स, क्रिकेट्स या शब्दाचा अर्थ चांगला कीटक हा त्याचा अर्थ घ्यायचा आहे. आणि द पोएट कवीलासुद्धा फायदा झाला होता. डॅपल्ड शब्द आहे हॅविंग डार्क ऑर लाईट पॅचेस. हॅविंग डार्क अँड लाईट पॅचेस याचा अर्थ काय? त्या झाडांची जी पानं होती त्या पानातनं जेव्हा कवी खाली ग्रासवर झोपून कवी आकाशात बघायचा तेव्हा चंद्राचा प्रकाश हा मध्ये पानं आल्यामुळे डार्क आणि लाईट्स पॅचेस तिथं दिसत होते. एक्स्ट्रा याचा तर फिलिंग ऑफ ग्रेट हॅपीनेस आनंद हा त्याचा अर्थ होतोय. म्हणजे चेरी ट्रीचं आपण तसं बघितलं तर दिस इज अ नरेटिव्ह पोएम. ही नरेटिव्ह पोएम आहे. आणि या नरेटिव्ह पोएममधनं कवीने आपल्याला काय सांगितलेलं आहे? द पोएम डील्स विथ द ग्रोथ ऑफ चेरी ट्री. इट गिव्स जॉय टू द पोएट. ही फील्स प्राऊड हॅविंग अ फुल ब्लॉसम अँड डेव्हलप ट्री. की त्याला पूर्ण मोठं झालेलं झाड बघितल्यानंतर त्याला एक वेगळ्या प्रकारचा प्राऊड एक वेगळ्या प्रकारचा अभिमान त्याला वाटतो आहे की आपण हे झाड लावलेलं आहे. मग तसं बघितलं तर धिस इज व्हेरी बेस्ट पोएम. आय लाईक धिस पोएम व्हेरी मच बिकॉज इट डिस्क्राइब्स द डेव्हलपमेंट ऑफ चेरी ट्री. इट्स ब्लॉसम फ्लावर्स इन्क्रीज द जॉय ऑफ द पोएट. अँड देअरफॉर धिस इज व्हेरी गुड पोएम. अँड धिस पोएम ऑल्सो गिव्स अस अ मेसेज. In the end of the poem, it describes the overjoyed writer who finds a fully grown cherry tree. The poet relaxes under the branches of the cherry tree. It describes the happy mood of the poet. कवीचा हॅपी मूड यातून दिसतोय. A small thought put into the action lead a great achievement. It's the message of this poem. की एक छोटासा विचार जर कृतीत आणला तर एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. हा या कवितेचा मेसेज आहे. आणि हा मेसेज या कवितेतनं देण्याचा प्रयत्न कवीने आपल्याला केलेला आहे. इट गिव्स अस ग्रेट सॅटिस्फॅक्शन टू ऑल. की याच्यातनं एक वेगळ्या प्रकारचं सॅटिस्फॅक्शन आपल्याला सर्वांना मिळत असतं. देअर मे बी every kinds of threats that occurs in the life, but one should struggle hard like a cherry tree and win the battle of life. की चेरी ट्री ज्या पद्धतीने त्याला जे धोके आलेत, त्याला ज्या अडचणी आल्यात, त्यावर जी संकट आली की गोटने ते चेरी ट्रीची पानं खाऊन घेतलीत, ग्रास कटरमुळे चेरी ट्रीचा वरचा जो भाग होता तो कापला गेला, अतिशय जास्त पाऊस झाल्यामुळे एक रोग त्या चेरी ट्रीवर पडला, तरीसुद्धा ते चेरी ट्री या सर्व संघर्षांवर मात करून मोठं झालं. म्हणून हा संदेश या कवितेतनं मिळतोय.
देअर मे बी एव्हरी काइंड्स ऑफ थ्रेड्स दॅट अकर इन द लाईफ बट वन शुड स्ट्रगल हार्ड लाईक द चेरी ट्री अँड विन द बॅटल ऑफ लाईफ. की एखाद्याने अशाच पद्धतीने चेरी ट्री सारखा संघर्ष जीवनात केला पाहिजे. या कवितेचं ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत.